हॅलो गाईज, बघा आज आहे अक्षय तृतीया. तर मम्मीच्या इकडं नैवेद्याची तयारी चालू झाली आहे. बघा पुरी बनवायला लागले मम्मी. आणि इकडं पूजा दाखवतो तुम्हाला. हा, आता पप्पा फुलं चढवतील, पण पूजा मम्मीनं करून ठेवलेली आहे बघा. आणि इकडं काय काय बनवलं आज तू? रस पुरी, आमरस पुरीचा नैवेद्य आहे गाईज आज अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर. आज एक मुहूर्त आहे, 3.5 मुहूर्तापैकी एक. अच्छा, अच्छा, चांगला दिवस आहे आजचा. तर हे बघा पुरी कशी तळली जाते. उकळायला लागलेले आता पण 4-5 तर काय आपण काय म्हणते, मला रस पुरी खायची आहे. तर आता बघूया करते. आज पोरं असती तर रस साठी सिया विहानला रस चपाती रस पुरी लय आवडायची. केलीच असते मी, हा तुम्हाला नाही म्हणते आपण त्यांना केली असते. तुम्हाला पण नाही म्हणत नाही कधी, सगळं करून ठेवते मी, असं काय नाही. नाही आता पलटायचं नाही. ती छोटे आहेत म्हणून त्यांना पाहिजे घालायला लागतं. आता म्हणलं कोण केलं काय, तू काय केलं, आई तू काय केलं करणार व्हिडिओ कॉलवर. आज सुट्टी असेल ना सियाला? सुट्टीच की, आता रविवारच की. हा आज रविवार आहे ना. अरे विसरल, मला वाटलं शनिवार आहे असं वाटलं. देवपूजा झाली, सगळं आवरलं, रस केला आणि मग म्हणलं पुऱ्या करूया. आता अतुलसाठी 4 पुऱ्या काढती, बाबांसाठी काकांसाठी 4-5 काढती आणि मग बाकीच्या चपात्या. तेलकट लय खायचं नाही, ते पित्त होतंय, काय त्रास असतोय आणि सारखं चालूच असते ना वरच्यावर काय ना काय करायचं. त्यामुळे काय करतोय आम्ही, थोडंसं कंट्रोलच करतोय. शरीराला जपायचं तर थोडंसं मनावर कंट्रोल, नाही तर तसं काय माणसाला खाऊच वाटत असते. जर रोज जर दिलं चमचमीत आणि तेलकट तर रोज खाऊ वाटतंय, पण ते आपल्या शरीरासाठी चांगलं नाही. आता सण आहे म्हणून केलं तर चालतंय. हे बघा पापड पण आहे आणि त्यात. मग चहा पिलाच नाहीस तू? अरे तसाच ठेवला मी, विसरलीच. ठीक आहे. हे बघा आमचा ॲडन पण बघा कसं येऊन बसला. तू झोपला होता, दिली काय दूध चपाती? दूध चपाती खाऊन बसले. अच्छा, हा खाऊन आलास ना. आता काय झालं ओरडायला मग? आणि काल आपण खाल्ल्यात आणि काल आणि पुऱ्या खाल्ल्यात आम्ही. पुरी भाजी खाल्ली बिहार हॉटेलला. कुर्मापुरी आणि पुरी भाजी खाल्ली. त्यामुळे तेलकट झाले आणि मला तर जास्त तेलकट चालत नाही. मी कधी जास्त पापड खात नाही, कधी पुऱ्या खात नाही, कधी चमचमीत भाजी आवडत नाही मला. म्हणजे हलकं फुलकं आणि आपलं देशी जे असते ना साधं सिंपल तेच मी जेवते. आणि पोरांना पण तशीच सवय लावली. म्हणजे लय फॅटी नाही व्हायचं. लय फॅटी झालं काय होते, आपल्या जीवाला त्रास, आपल्याला लवकर ब्लड प्रेशरची तक्रार येणार, लवकर आपल्याला शुगर बीपी हे सगळं म्हणजे तक्रारी चालू होणार. त्यासाठी आपण थोडंसं मनावर कंट्रोल करायचं. खाऊ तर सगळ्याला वाटत असते, मला पण खाऊ वाटत असते, रोज चांगलं खावं असं वाटतं. पण जर हेल्दी राहायचं असलं तर मनाला कंट्रोल करायलाच पाहिजे. त्यामुळे आम्ही काय करते, सणाचं पण कधी कधी असं चपात्या, श्रीखंड चपाती बासुंदी बाकीच करायचं, पण पुऱ्या आम्ही जास्त टाळते आणि पापड पण टाळते, जास्त करत बसत नाही. केलं म्हणजे मग पोर पण खाते आणि मग पोरांना जाडं जुडं झालेलं मला आवडणार नाही. मी पोरांना जरा थोडंसं पोट जर दिसायला लागलं, मी ओरडणार ते पोट कमी करा, पोट आतून तुला म्हणते ना. मला आवडत नाही, मला हेल्दी राहिलेलं आवडतं. पोरं असू दे नाही आपण बायका असू दे, असं म्हणजे घरातले सगळेच बारीक स्लिम फिट राहिलेला फायदा सगळ्यांना होत असते. स्लिम राहिलं पाहिजे माणसं, तक्रार होत नाही काहीच. म्हणजे जीव घाला बाहेर आपण चाललं पुढं काय आपल्याला चढताना किती म्हणजे हे होतंय, जरा जाड झालं तर दम भरायला चालू होते, धापा लागतात, श्वास घेताना त्रास होते, ते सगळंच होतंय रे. मग ते चालू वाटत नाही, मग ऊन झालं म्हणजे जीव घाबरतो म्हणून बाहेर पाय काढायचा नाही. तर सगळ्याच गोष्टी कंट्रोल करायला लागतात. जर तोंडावर नाही ताबा ठेवला तर, मग तोंडावर ताबा ठेवला ना तर मग आपल्याला पाहिजे तिथं उड्या मारत सगळे कामं करता येतात. कुठं असं होत नाही. रिक्षात 4 सीटा असल्या तर त्यांच्या मांडीवर पण आपल्याला कोण भेटायची नसते. बारीक असलं ना, तुम्ही काय बारीक आहे, इथं जरा बसा, इथं जरा बसा, जागा करून देतात आपल्याला. पण जाण्या माणसाला एकट्याला 2 सीटा म्हणजे फुल झाली रिक्षा असं आहे.
चला आता आवरतो, नंतर भेटू. तर बघा गाईज, फायनली मम्मीची पूजा कंप्लीट झालेली आहे. तर गाईज बघा, आज मम्मीची पूजा अक्षय तृतीयाची कंप्लीट झालेली आहे आणि नैवेद्य आणि पण झालेलं आहे. माझं साधं सिंपल पूजा असते, म्हणजे कसं गरीबाला पण करायला यावं अशी पूजा मी करते. गरीबाला पण संकट आलं पाहिजे, पैसे नसलं तर कसं करायचं. मोठी लोक ही घालत्यात, मोठी लोक ती घालत्यात. भक्ती भावाने पूजा केली ना काही लागत नाही, एवढं करायचं आपण. तर हे बघा मम्मीची साधी सिंपल पूजा आहे अक्षय तृतीयाची. जास्त खर्च करून मोठीपणा दाखवायला जात नाही, मला नाही आवडत. आणि इकडं आता आम्हाला जेवायला वाटत आहे मम्मी. आज आमरसपुरीचा नैवेद्य आहे, तर या जेवायला तुम्ही पण. गाईज आज बघा जेवणामध्ये काय काय दिलेलं आहे. आमरस, पुरी, भाजी आहे, पापड आहे, राईस आहे आणि चटणी आहे. या जेवायला. पप्पा तिकडं बसून जेवायला लागलेत. पप्पांचं झालं आहे त्या खिडकीत मस्तपैकी हवा घेत जेवायचं. तुम्हा सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. तर बघा माझी साधी सिंपल पूजा कशी वाटत्या कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी काय करते, आपल्या गरिबांनी पण बघितलं तर गरिबांना पण काकूने काय केले, किती साधं सिंपलमध्ये पूजा केलेली आहे, ही सगळं त्यांना आपलं लक्षात राहावं. आणि मोठी माणसं नसल्यानंतर त्यांची किंमत कळत असते आपल्याला, की सणाला पूजापाठ करताना कुठलं साहित्य लागतं आहे, कुठलं फळ लागतं आहे, कुठलं काय लागतं आहे, कुठलं, हे सगळं लक्षात असावं म्हणून मी हे असं माझ्याकडून एक छोटासा व्लॉग आणि बघत जावा. आणि आज हे बघा नैवेद्यासाठी बटाट्याची भाजी, आमरस, पापड, पुरी आणि नैवेद्याला भात ठेवला आहे. तर त्यात दूध भात आणि साखर थोडीशी टाकल्या आणि आमरस होता त्यामुळं बाकीचं काही केलं नाही आणि सुकी भाजी केली. आणि म्हणलं आता पटापट आवरूया आणि पूजा केली आणि मग आमचा स्वयंपाक झाला. आता इकडं बघा भांडी सगळं आवरले, चकाचक केलं आहे. आता थोडंसं बसते मी. सकाळ 7 वाजल्यानं 6:30पासून चालूच आहे माझं काम. आणि पोरं गेल्यामुळं काय झालं, आज सगळं माझ्यावर पडलं आहे. तर म्हणलं आता चला पटापटा देवपूजा करूया, नैवेद्य करूया. आणि नैवेद्य सगळं झालं. आता चला आता मी जाते, थोडंसं आराम करते आणि मग आणि ह्या दोघांना जेवाय पण वाटलं. तर कशी वाटते माझी पूजा, एकदम साधी सिंपल आहे बघा. खाली गहू ठेवले, मला पण माहीत नसलं तर मी पण विचारून करते की कसं. आणि या कलशमध्ये आपल्या पाणी घातले आणि फळ ठेवलं आहे. आणि इथं आंबा पण आहे, आंबा पण ठेवला आहे. आणि आपले झाडांची फुलं आणि इथं दूध साखर वाटीत आणि इथं नैवेद्य. तर बटाट्याची भाजी, पुरी, भात, आमरस आणि पापड, म्हणजे दूध भात आहे थोडासा. त्यात नैवेद्याला दूध टाकलं भातावर, थोडी साखर. तर चला आता कशी वाटते पूजा कमेंटमध्ये सांगा काकूची. आणि गरिबांसाठी मी जास्त हायफाय करायला जात नाही आणि मला आवडत पण नाही. आता देव म्हणत नाही की आपल्याला कर्ज करून पूजापाठ करा, या कर्ज करून देवाला जावा, या कर्ज करून मुलांच्या तोंडातला घास हिसकावून घ्या आणि देवाला घाला. देव म्हणत नाही. देव काय म्हणतो, साधी भक्तिभाव ठेव आणि स्वच्छ मनाने ठेव, स्वच्छ कर्मानं आपले भक्तिभाव करा आणि चांगलं राहावा, एकमेकाबद्दल चांगलं बोला, चांगल्या भावना ठेवा, कोणाला कुचकं बोलू नका आणि कोणासंग कपटी वागू नका. तर हे असतंय देवाचं म्हणणं, की आपले संत तुकाराम महाराज, मुक्ताई, असे सगळे जे आहे ते महान थोर आपली मंडळी जे आपल्यासाठी एवढं काय काय आपल्याला शिकवायला ठेवून गेल्यात आपल्या इतिहासमध्ये. तर त्या सगळ्या संस्कृती आपल्या जपल्या पाहिजे त्या, आणि आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आपण रोज स्मरणात आपल्या आठवणीत राहिलं ना, आपले जे देवांनी काय काय केलेलं आहे, आपलं विठ्ठल रुक्माईने काय केलेलं आहे आपल्यासाठी, संत गाडगे बाबांनी काय केलं आहे, आणि आपले स्वामी समर्थांनी आपल्यासाठी तर किती सांगून ठेवलेलं आहे की घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. अंगावर काटा आला बघा मला सांगताना पण. तर मला पण पावली स्वामी समर्थांनी साथ दिलेले आणि अडचणीत मला एवढी मोठी साथ दिली की त्यावेळेला मला सिया विहान माझ्याजवळ आली आणि त्यांनी आमचं संकट दूर केलं. म्हणजे कसं केलं, टेन्शन फ्री केलं आम्हाला.
त्यांच्या हसण्या खेळण्यानं त्यांच्या पळण्यानं इकडं तिकडं त्या आम्ही टेन्शनमधनं थोडंसं बाहेर पडलो. नाही तर आम्ही असं म्हणजे विचारच नाही करू शकत आम्ही हसतो का नसतो, एवढा म्हणजे एवढं टेन्शन होतं माणसाला. तर चला आता हे बघा क्लीन केलं सगळं, स्वयंपाक झालेला आहे, नैवेद्य झाला. तर चला आता मी जाते जरासं थोडासा आराम करते, पायले दुखायला आल्यात. हे बघा, काल 500 रुपयाची आंबा आणली होती आणि हे आवळा आणला आहे. आपलं आवळा कँडी तर करायचं वाळवून, थोडंसं हे करून घ्यायचं, वाफ देऊन हे काढायचं, स्वच्छ धुवून वाफ द्यायचं. आणि मग हे फाकी होत्यात ना पोळी, हे बघा हे डिझाईन असत्या, हे असं निघत असते. तर ते मीठ हिंग आणि काळं मीठ लावून आधी वाफवून घेतल्यानंतर काळं मीठ हिंग आणि हे काय म्हणतात त्याला, काळं मीठ हिंग ते लावून घ्यायचं आणि वाळवाय ठेवायचं. जर आपल्याला वाटलं तर थोडीशी साखरचे बारीक पिठी साखर असते ना, ती पण पावडर लावली तरी चालत्या, म्हणजे खट्ट मिठ्ठ होते आवळा कँडी. तर मी पण करणार आहे आता. थोडीशी आणली ती काल, माझी मैत्रीण बाजारात विकाय बसली होती, तर तिनं आवाज दिला मला, अगं ये गं इकडं ये गं इकडं. मग मला लक्षातच आलं नाही कोण आवाज द्यायला लागले. बघितलं तर ती फळं विकत बसली होती, मग आवळं होतं, तर तिच्याकडं आवळं घेतलं. मला तशीच द्यायला लागली. नको बाई म्हटलं, तू दिवसभर बसणार तिथं 2 रुपये मिळायसाठी आणि आपण असंच घेऊन यायचं चांगलं वाटत नाही. आपलं मैत्रीण एका कडेला आणि मैत्रिणीचं कर्तव्य एका कडेला आणि आपलं व्यवहार ज्ञान एका कडेला. तर व्यवहाराच्या गोष्टी ज्या असतात ना, व्यवहार एका कडेला ठेवूनच आणि व्यवहार जपायचाच असतो एकमेकाला. आपल्याला आपल्या स्वार्थापोटी त्याला नुकसानात टाकायचं नाही. मग मित्रमैत्रिणी असू दे, नाही तर एखादं माणूस असू दे आपल्या जीवनात, कुठंही गाठ पडला तर जिंदगीत कुठं पण गाठ पडू द्या, पण त्याला धोका द्यायचा नाही. आणि त्याला जी काय असेल ते आपली त्याची मेहनतचं पैसे त्याला दिलं पाहिजे. मग ते गवंडी असू द्या, मग आपल्या घरात जे काम करायला येतात पेंटर लोक येतात, आणि शेतात जे कामाला येतात त्या बायका. तर असं मी काय करते, त्यांची मेहनत आहे ना त्यांना पहिलं न मागता द्यायचं, ही खरी आपली भक्ती आहे. एकमेकाचा विचार केला तर एकमेकाचं भलं पण होतं आणि त्यांच्यानंतर आपलं होऊ दे, ही मी देवासंग प्रार्थना करते. तर श्री स्वामी समर्थ. चला, आणि हे नैवेद्य आपला गाय आली ना, गायला चारायचा. मी अशीच करते, दारात गाई येते ना, मग गाईला चारायचा. त्यामुळं आपल्या देवाला लागतं तसंच छोट्या पुऱ्या केल्या आणि खायला थोड्याशा मोठ्या केल्या. आणि काकांना दोघांना वाढलं. मी चपाती केल्या माझ्यासाठी, मला कसं तेलकट जास्त चालत नाही. तर चला आता आज गाय आली तर गायला लक्षात ठेवून नैवेद्य द्यायला पाहिजे, चारायचा नैवेद्य.